ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. परीक्षित अत्यंत व्याकुळपणाने शुकमुनीला म्हणतो, हे प्रभू, आपण मी जी कथा ऐकण्याकरता 4 दिवस बसलेलो आहे, ती श्रीकृष्ण कथा आपण केवळ 2 श्लोकातच घेतलेली आहे. कृपया श्रीकृष्ण चरित्र मला विस्ताराने सांगा. ते ऐकायला मी अत्यंत उत्सुक आहे, व्याकुळ आहे. परीक्षित म्हणतो, गुरुदेव, मी कृष्णाला कधी पाहिलेलं नाही आहे, पण मला ठाऊक आहे की त्यांनीच माझं गर्भात असताना रक्षण केलेलं आहे. माझ्या रक्षणाकरता त्यांनी माझ्या आईच्या गर्भात प्रवेश केला होता. पण ते दिसतात कसे, ते बोलतात कसे, ते चालतात कसे, त्यांचा स्वभाव कसा आहे, हे खरोखर मला ठाऊक नाही आहे. कृपा करावी आणि या कथेद्वारे माझा श्रीकृष्णांशी परिचय करून द्यावा. त्यासाठीच मी बसलेलो आहे. हे ऐकून शुकमुनींना अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले, वा वा, वास्तविक अशी मनस्थिती असलेली व्यक्तीच कृष्णकथामध्ये प्रवेश करू शकते, वृंदावनात प्रवेश करू शकते, व्रजभूमीत प्रवेश करू शकते. अशी ज्याची स्थिती झाली ना, त्यालाच गोपी भाव म्हणतात. नुसती साडी दुपट्टा घातलेले, चुनरी घेतलेले गोपी बनत नाहीत. केवळ गोपींच्या प्रमाणे वेशभूषा करून गोपीभाव उत्पन्न होत नाही. भूक लागत नाही, तहान लागत नाही, झोप नाही, कशाचीही शुद्धही नाही. माझी तहान म्हणजे कृष्ण आहे, माझी भूक म्हणजे कृष्ण आहे, माझं घर म्हणजे कृष्ण आहे, माझे माता पिता कृष्ण आहेत, माझं जीवन हेच कृष्ण आहे. अशी स्थिती झाली पाहिजे आणि तीच गोपी आहे. अशा गोपीलाच वृंदावनात प्रवेश मिळतो. भोलेनाथ सुद्धा वृंदावनात येतात तेव्हा त्यांना गोपी बनावं लागतं. म्हणूनच वृंदावनामध्ये गोपेश्वर महादेवांचं मंदिर आहे. तोपर्यंत गोपीभाव उत्पन्न होत नाही, तोपर्यंत वृंदावनात प्रवेश मिळत नाही. त्यामुळं शुकदेवानी जेव्हा परीक्षिताचा गोपीभाव पाहिला, त्याला गोपी रूपात पाहिलं, तेव्हाच कृष्ण कथेला सुरुवात केली. शुकमुनींनी आपल्या गुरुदेवांचं स्मरण केलं. त्या क्षणी ते समाधीमध्ये गेले. तेव्हा उपस्थित सर्व ऋषीमुनींनी मंत्रपठण करून शुकदेवांना भानावर आणलं. शुकदेवांनी राधाराणीला वंदन केलं, भगवान श्रीकृष्णांना वंदन केलं आणि म्हणाले, हे प्रभू, कृष्णचरित्र सांगण्याची माझी स्थिती नाही, माझा कंठ दाटून आलेला आहे आणि माझी कुवतही नाही. पण मी परीक्षिताला वचन दिलंय की 7व्या दिवशी मी तुला मोक्ष मिळवून देईन. तेव्हा कृपया पुढील कथा तुम्हीच सांगा आणि माझं वचन पूर्ण करा. तेव्हा भगवंतानीच शुकमुनींच्या मुखातून कथेला सुरुवात केली. एकदम दिव्य आवाजात कथा सुरू झाली. सर्वत्र सुगंध पसरला. तेव्हा सर्वांनी जाणलं की प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्माच कथा सांगत आहेत. इथं 9वा स्कंध समाप्त झाला आणि दशमस्कंधाला आता सुरुवात होत आहे. दशमस्कंदाचे 2 भाग आहेत. दशमस्कंद पुराणांचं लक्षण निरोध हे प्रकट करतो. प्रलय म्हणजे निरोध. परमात्मा आपल्या शक्तीसह योग निद्रेमध्ये जातात, त्यालाच निरोध म्हणजेच प्रलय असं म्हणतात. निरोध कुणाचा होतो? भक्तांचा. निरोध कुठं होतो? भगवंतांच्या ठिकाणी निरोध होतो. निरोध कोण करतं? स्वतः भगवानच भक्तांचा निरोध करतात. भगवंतांच्या लीलाच मुळे अशा आहेत की ज्या लीला सर्वांच्या मनाला आपल्याकडं आकर्षित करून घेतात. आपल्या शरीरात रोज अनेक विचार निर्माण होतात, अनेक वृत्ती निर्माण होतात, तसंच अनेक वृत्ती नष्टही होतात, अनेक विचारही संपतात. हे आपल्याला दृश्य रूपात अनुभवायला येत नाही, पण हे परिवर्तन होत असतं. तेव्हा आपलं मन, आपले शरीर, आपले प्राण यामध्ये सतत बदल होत असतात. यालाच प्रलय असं म्हणतात. साधकांच्या जीवनात प्रलय येतो, तो केवळ संतांची कृपा म्हणूनच येत असतो. आपल्याला दृश्य जगताची रूपाची निवृत्ती होऊन सर्वत्र परमात्मा दिसू लागतो, सस्वरूप दिसू लागतो, सर्वत्र परमात्म्याचा अनुभव यायला लागतो. हा साधकाच्या जीवनाचा प्रलय आहे. आपण प्रलयाचा, निरोधचा विचार का करायचा?
जर सर्व काही जाणारच आहे, नाश पावणारच आहे, तर मग कशामध्येही ममत्व निर्माणच होणार नाही. तेव्हा आपलं मन, चित्त, अहंकार भगवंतांच्या मध्येच लय करायचं आहे. आता आपल्याला दुसरं काहीही नको. भगवंत स्वरूपात लीन होणं हेच अंतिम लक्ष्य आहे. आणि त्यासाठी आपण नामचिंतन, नामस्मरण, भागवत श्रवण करणं हे अत्यंत हितावह आहे हे समजतं. मग आपल्याला परमतत्वाचा बोध होऊ लागतो आणि ते तत्व म्हणजेच ब्रह्मरूप असल्याचं ज्ञान होतं. त्यासाठी आपण सगुण साकार परब्रह्माकडं गेलं पाहिजे. भगवंतांच्या विग्रहाबद्दल प्रेम वाढलं पाहिजे, तरच भगवंताबद्दलची भक्ती वाढते. श्रीकृष्णच साक्षात परमात्मा आहेत. म्हणून दशमस्कंदमध्ये परमात्मा श्रीकृष्णांचं चरित्र वर्णन आहे. शुकमुनी सांगता मानव देहात आहे, म्हणून परमात्मा श्रीकृष्णाला जे मानव किंवा माणूस समजतात ते मूर्ख आहेत. अशा लोकांचं तोंडही पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्णाला सामान्य माणूस मानू नका. त्यांचा देह चैतन्य घन आहे आणि जो माणूस श्रीकृष्णाला माणूस समजतो त्याला बहिष्कृत करा. अशा माणसाचं तोंड दिसलं तर कपड्यांच्या सह स्नान करून पवित्र व्हा. दशमस्कंधाच्या पूर्वार्धाला प्रेमाचं प्रतीक मानतात. पूर्वार्धामध्ये घडलेल्या लीला या सर्व लीला व्रजभूमीत घडलेल्या आहेत. या लीलांना निरोध लीला असं म्हणतात. व्रजभूमीतील लीलांना निरोध लीला म्हणण्याचं कारण म्हणजे या लीलांचं श्रवण कथन करताना दृश्यमान जगताचा विसर पडतो. बाकी कशाचंही स्मरण सुद्धा होत नाही. मन केवळ भगवंतांच्या पाशी, त्यांच्या लीलांच्या पाशी जातं. अशा मनाला निरोधित करणाऱ्या या लीला आहेत, म्हणून त्यांना निरोध लीला म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने आपल्या 125 वर्षाच्या आयुष्यामध्ये साहित्यातील सर्व रस प्रकट केलेले आहेत. पण भागवतामध्ये आणखीन एक रस म्हणजे प्रेमरस चरित्रामध्ये दाखवलेला आहे, प्रकट केलेला आहे. त्यामुळंच प्रेमरस पान करणाऱ्या या भगवंतांच्या लीलांमध्ये विलक्षण आनंद मिळतो. साधारण पातळीवरील आनंद घ्याच, पण तत्व पातळीवरील सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. पण हा आनंद, हा रस सहजपणे उपलब्ध होत नाही. नरसी मेहता म्हणतात, ये रसनो स्वाद शंकर जाने, जाने शुक जोगी रे, कई एक जाने ब्रजनी गोपी, कह नरसिंह भोगी रे. म्हणजे हा रस जाणण्यास कोण अधिकारी आहेत, तर केवळ ज्ञानी शंकरच हा रस जाणू शकतात किंवा शुकमुनींसारखा पूर्ण वैराग्यशीलच जाणू शकतात. मग मनात येतं, मी शंकरासारखा कधी होईन? वृंदावनच्या गवळणी अधिकारी आहेत हा रस जाणून घेण्यास, असं नरसिंहभोगी म्हणतो. नरसिंहभोगी म्हणतो, मी हा रस भोगलेला आहे. गोपींना हा रस मिळाला, चाखला, म्हणून उद्धव त्यांना प्रेम संन्यासिनी म्हणतो. या कथा श्रवण करून आपल्याला भक्ती क्षेत्रामध्ये गोपींप्रमाणे झालं पाहिजे. असा हा प्रेमरस घेता घेता काय होतं, तर समाधी अवस्था प्राप्त होते. समाधी दोन प्रकारची आहे, जड समाधी आणि चेतन समाधी. जोपर्यंत मी आसनस्थ आहे, मी समाधी अवस्थेत गेलो तर ती जड समाधी म्हणतात. त्यातून बाहेर आल्यावर लगेचच विचलित होतो, म्हणजेच ती समाधी अंशकालीनच होती. त्यातून बाहेर आल्यावर लौकिक जीवन सुरू होतं. दुसरी समाधी आहे चेतन समाधी. या डोळे मिटायची गरज नाही, मांडी घालायची गरज नाही, एका ठिकाणीच बसलं पाहिजे अशीही सक्ती नाही. मी जे काही करत आहे ते करता करता माझा भाव अगदी कृष्ण समर्पित आहे. सर्व गोष्टी सुरूच असतात. आतून विलक्षण शांती असते की आपल्याला काहीच कळत नाही की ही समाधी अवस्था आहे. त्याला चेतन समाधी म्हणतात. म्हणून रोजची सगळं काम करून कृष्णाची भक्ती करणाऱ्या गोपींना भक्तीच्या आचार्य म्हणतात. अशी भक्ती करायची असेल तर अंग राखून सोडून काही करता येत नाही. पूर्णपणे
गोपी भगवंतांच्याच झालेल्या होत्या. सतत कृष्णांचं चिंतन करता करता गोपी कृष्णच बनून गेलेल्या होत्या. निरंतर कृष्णाशी त्या एकरूपच झालेल्या होत्या. अशा या दशमस्कंधाचा पूर्वार्ध म्हणजे प्रेमाचं प्रतीकच आहे. प्रेमाची व्याख्या करणं, विस्तार करणं शक्य नाही. जिथं प्रेमाचं प्राकट्य होतं तिथे प्रेम राहत नाही. दोघांच्याही हृदयात प्रेमाची स्थिर ज्योत शांतपणे तेवते, ते खरं प्रेम. तिथं तोंड उघडायचंच नाही, कारण तोंड उघडलं तर हवा बाहेर येते. त्या हवेनं प्रेमज्योत फडफडून विझते. उद्ध्वस्त होण्याची सर्व कारणे निर्माण झाली तरी अंतःकरणातील ती भावना उद्ध्वस्त होत नाही, त्या भावनेला प्रेम असं म्हणतात. समोरची व्यक्ती आपल्याशी कशीही वागली तरी त्याच्याबद्दल विचार न करता आपण त्याला समर्पण करतो, ते प्रेम असतं. इतका लळा लावून सुद्धा, निरपेक्ष प्रेम करून सुद्धा, जीव समर्पित करून सुद्धा कृष्ण गोकुळ सोडून गेला. या कारणाने गोपी उद्ध्वस्त व्हायला पाहिजे त्या, पण गोपींचं श्रीकृष्णावरील प्रेम कणभर सुद्धा कमी झालेलं नाही. अशा या दशमस्कंधाला शुकमुनी प्रारंभ करतात. पृथ्वीवर राक्षस, दैत्य, असुरांचा त्रास खूपच वाढला होता. ते सहन होईना म्हणून पृथ्वी गायीच्या रूपात ब्रह्मदेवांच्याकडं धावत गेली आणि आपली व्यथा त्यानं सांगितली. ब्रह्मदेव पृथ्वीला घेऊन नारायणांच्याकडे गेले. नारायणांची पुरुष सूक्ताने त्यांनी प्रार्थना केली. अनेक नाथ कृपा करा अशी विनवणी केली. तेव्हा नारायणांनी आकाशवाणीनं सांगितलं, मी लवकरच वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे. तुम्ही सर्व देव, यक्ष, किन्नर, ऋषी, मुनींना कोणत्याही रूपात वृक्ष, वेली, दगड, माती, पशु, पक्षी, गोप, गोपी रूपानं गोकुळात जन्म घ्यावा. तिथं तुम्हाला माझा सहवास मिळेल, तशीच माझी सेवा करण्याची संधीही मिळेल. ब्रह्मदेवानी भगवंतांची ही आकाशवाणी ऐकली आणि सर्व देवांना त्वरा करायला सांगितलं. ब्रह्मदेवानी थोडे दिवस थांब असं पृथ्वीला धीर दिला. मथुरेमध्ये सगळीकडं आनंदी आनंद होता. वसुदेव देवकीचा विवाह संपन्न झाला. आता वसुदेव देवकीला घरी सोडण्याकरता कंस स्वतः त्यांचा रथ हाकत निघाला. ज्यावेळी कंस घोड्यांचे लगाम पकडून रथ चालवत होता, त्यावेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली की, अरे मूर्खा, जिला तू रथात बसून घेऊन चालला आहेस तिचा 8वा गर्भ तुला मारेल. कंस अत्यंत पापी आणि दुष्ट होता. तो भोजवंशाला कलंकच होता. आकाशवाणी ऐकताच कंसानं तलवार उपसली आणि रथाच्या मागं बसलेल्या देवकीची वेणी पकडून तो देवकीला मारायला तयार झाला. तो क्रूर, निर्लज्ज, निंदकर्म करायला उद्युक्त झालेला कंस पाहून महात्मा वसुदेव त्याला शांत करीत म्हणाले, हे कंसा, तू भोजवंशाची कीर्ती वाढवणार आहेस. अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात. असं असताना एका स्त्रीला, तेही स्वतःच्या बहिणीला, या विवाहाच्या शुभसमयी मारायला तू कसा तयार झालास? हे कंसा, जे जन्म घेतात त्यांच्या शरीराबरोबर मृत्यू सुद्धा निर्माण होतो. आज किंवा 100 वर्षानंतर प्राण्यांना मृत्यू अटळ आहे. ही तर तुझी धाकटी बहीण अजून लहान आहे. ती तर भावलीसारखी दीन झाली आहे. म्हणून तुझ्यासारख्या पुरुषानं या बहिणीचा वध करणं योग्य नाही. असं सांगूनही कंस देवकीला मारण्याचा प्रयत्नच करत होता. तेव्हा वसुदेवाने विचार केला की जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे तोपर्यंत बुद्धिवान माणसानं मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि प्रयत्न करूनही जर मृत्यू टळला नाही तर त्यात प्रयत्न करणाऱ्याचा काहीही दोष नाही. असा विचार करून वसुदेव म्हणतात, हे कंसा, आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती नाही. तुला भीती आहे तर देवकीला होणाऱ्या पुत्रांच्या पासून आहे. म्हणून मी हिचे पुत्र तुझ्याकडं आणून सोपवेन. शुकमुनी सांगतात, वसुदेव खोटं बोलणार नाहीत हे कंसानं जाणलं आणि बहिणीला मारण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. तेव्हा वसुदेवानी प्रसन्न मनानं कंसाची स्तुती केली आणि ते आपल्या घरी गेले. योग्य समयी
पहिला पुत्र झाला त्या वसुदेवाने मोठ्या कष्टानं आपल्या मुलाला कंसाकडे आणून दिलं. तेव्हा कंसाला वसुदेवाची सत्याशी एकनिष्ठता पाहून प्रसन्नता आली आणि तो म्हणाला, आपण या बालकाला परत घेऊन जा. याच्यापासून मला भीती नाही, कारण तुमच्या 8व्या मुलाकडून माझा मृत्यू नेमलेला आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता पुन्हा उद्या ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.